Hello, good morning to everyone. Dear students of ninth class, today we are going to learn a beautiful story. Unit number 1, fourth lesson, the story of tea. So students, open your English textbook and see on page number 18. Already we learned the first 4 paragraphs. Now today we are going to start the 5th paragraph. Listen carefully. See in your textbook 5th paragraph. The teas we buy are usually classified according to their leaf size. The teas we buy म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण जो चहा विकत घेतो तो चहा युजली सामान्यपणे सर्वसाधारणपणे इट इज क्लासिफाईड, तो चहा त्या चहाचं वर्गीकरण हे केलं जातं. इट इज क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज, म्हणजे त्या चहाच्या पानांच्या आकाराप्रमाणे आपण जो चहा विकत घेतो त्याची विभागणी ही केली जाते. Accordingly we have first Assam type of tea. तर त्यानुसार बघा, सर्वप्रथम आसाम टाईप ऑफ टी म्हणजे सगळ्यात मोठी पानं असणारा जो पहिला आहे तो आसामचा चहा. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय द लार्जेस्ट लीव्ज म्हणलेलं आहे, जे सर्वात मोठी पानं असणारा आसामचा चहा. देन सेकंड चिनी टाईप कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट लीव्ज, म्हणजे सगळ्यात लहान पानं असणारा जो चहा आहे तो चहा चिनी चहा. And the last third Cumbold characterized by leaves of intermediate size. आणि सगळ्यात तिसरा जो आहे तो म्हणजे मध्यम आकाराची पानं असलेला कंबोड चहा. तर अशा प्रकारे आपण जो चहा विकत घेतो त्याचं सर्वसाधारणपणे त्या पानांच्या आकाराप्रमाणे त्याची ही विभागणी केली जाते. तर असे जे प्रकार तीन एकूण प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. राईट डाऊन द न्यू वर्ड इंटरमिडिएट. इंटरमिडिएट मीन्स मध्यम आकार. इंटरमिडिएट मीन्स मध्यम आकार म्हणा. ओके, सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. We have 3 very distinct and different tea growing regions in our country, that means in India. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या देशामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये चहाचं जे उत्पादन होतं त्या चहाच्या उत्पादनाची प्रमुख अशा प्रकारची 3 आणि वेगवेगळी अशा प्रकारची ठिकाणं ही आहेत. We have 3 very distinct and different. Write down the next word distinct. D-I-S-T-I-N-C-T. Distinct, that means main, मुख्य किंवा प्रमुख. Distinct, that means main, मुख्य किंवा प्रमुख. We have 3 different distinct and different tea growing regions in India. तर आपल्या भारतामध्ये चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आणि वेगवेगळी अशी ठिकाणं आहेत. ती कोणती पहा. Each of these regions is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor.
Listen. Each of these regions. Listen. Each of these regions. Regions that means आता या ठिकाणी रिजनचा अर्थ या ठिकाणी ठिकाण असं घ्यायचं आहे. प्लेस म्हणजे स्थळ किंवा ठिकाण. तर या हे जे 3 प्रमुख वेगळी ठिकाणं आहेत त्यापैकी प्रत्येक हे जे ठिकाण आहे ते ठिकाण ईच ऑफ दीज रिजन्स इज फेमस. ती प्रत्येक ठिकाण हे फार प्रसिद्ध आहे. कशासाठी बघा, ईच ऑफ दीज रिजन्स इज फेमस फॉर द स्पेशल टाइप ऑफ टी. फॉर द स्पेशल टाइप ऑफ टी इट प्रोड्यूसेस which are unique in taste, aroma, strength and flavor. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक ठिकाण हे त्या ठिकाणी तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल अशा प्रकारची चव म्हणा किंवा स्वाद म्हणा किंवा त्या चहाचा कडकपणा, गंध, तर अशा अनेक अद्वितीय अशा गुणधर्मांच्यासाठी प्रत्येक ठिकाण हे त्या ठिकाणी ते प्रसिद्ध आहे. Each of these regions is famous for the special type of tea. खास अशा प्रकारचा चहा किंवा त्याचं उत्पादन प्रत्येक ठिकाण हे फार प्रसिद्ध आहे. Which are unique in taste, aroma, strength and flavor. तर त्या चहाची चव म्हणा, कडकपणा, गंध, स्वाद, तर अशा अनेक अद्वितीय अशा प्रकारच्या गुणधर्मांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे. काय प्रसिद्ध आहे? आता जे आपण 3 प्रमुख ठिकाणं पाहिली चहाच्या उत्पादनाची आपल्या भारतामध्ये, 3 प्रमुख विभिन्न अशा प्रकारची वेगवेगळी अशा प्रकारची ठिकाणं आहेत आणि त्या ठिकाणांच्या पैकी प्रत्येक ठिकाण हे त्या ठिकाणी तयार होत असणाऱ्या त्या चहाची चव असेल, गंध, कडकपणा आणि स्वाद या अशा अनेक गुणधर्मांच्यासाठी ते ठिकाण काय आहे? प्रसिद्ध आहे. सी द नेक्स्ट लाईन, द 3 रिजन्स आर. तर बघा ही 3 ठिकाणं म्हणजे कोणती ठिकाणं आहेत? द 3 रिजन्स आर दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. द फर्स्ट region in our country. The first region is Darjeeling. Where is the Darjeeling region? In northeastern India. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तर त्या 3 प्रमुख ठिकाणं जे आहेत त्या ठिकाणांच्या पैकी जे पहिलं जे ठिकाण आहे ते ठिकाण म्हणजे दार्जिलिंग हे ठिकाण आहे. हे कुठं आहे? आपल्या देशाच्या उत्तर पूर्व दिशेकडच्या बाजूला हे ठिकाण आहे. लक्षात घ्या. द 3 रिजन्स आर, द फर्स्ट वन इज दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इन इंडिया. सी ऑन पेज नंबर 19, आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया. बघा, नॉर्थ दॅट मीन्स ईशान्य. तर आपल्या ईशान्य भारतामधील दुसरं जे ठिकाण आहे ते प्रसिद्ध ठिकाण म्हणजे आसाम. अँड द लास्ट दॅट मीन्स थर्ड रिजन इज निलगिरीज इन साऊथ इंडिया. आणि निलगिरी हे जे ठिकाण आहे ते ठिकाण आपल्या दक्षिण भारतातील हे तिसरं ठिकाण आहे. लक्षात घ्या. ओके, page number 19, see the next paragraph. Most people agree that tea is a refreshing drink. Many people, most people, they are agree that means मान्य करणे, कबूल करणे. लक्षात घ्या. Many people they agree that tea is a refreshing drink. म्हणजे चहा हे जे काय आहे? चहा हे रिफ्रेशिंग ड्रिंक आहे, पेय आहे. म्हणजे उत्साहवर्धक अशा प्रकारचे हे चहा हे पेय आहे असे जवळपास सर्वच्या सर्व लोक काय करतात? कबूल करतात, मान्य करतात. मोस्ट पीपल ॲग्री
that the tea is a refreshing drink. What is a refreshing drink? The answer of the question, tea is a refreshing drink. Who agreed the tea is a refreshing drink? Most people in our country, they agree that the tea is a refreshing milk. तर आपल्या भारतामधील, आपल्या देशामधील बरेचसे लोक असे कबूल करतात, मान्य करतात की चहा हे जे आहे ते उत्साहवर्धक अशा प्रकारचं हे पेय आहे. सी द नेक्स्ट लाईन. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स. आता हे उत्साहवर्धक पेय चहा हे आहे असं जवळपास सर्वच्या सर्व लोक या ठिकाणी कबूल करतात असं म्हटलेलं आहे. कारण याचं असं आहे बघा, इट कंटेन्स, दॅट मीन्स इन द टी देर आर नो कार्बोहायड्रेट्स, नो फॅट और नो प्रोटीन्स. याचं कारण विद्यार्थी मित्रांनो की त्या चहामध्ये कार्बोहायड्रेट्स नसतात किंवा फॅटही नाहीये किंवा प्रोटीन्सही नाहीये. लक्षात घ्या. आता या ठिकाणी याचे अर्थ जर पाहिले आपण तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे मराठीमध्ये त्याला कर्बोदके असे म्हणतात. कर्बोदके, राईट डाऊन. कार्बोहायड्रेट्स दॅट मीन्स कर्बोदके. नेक्स्ट वर्ड फॅट. फॅट मीन्स त्याचा अर्थ मराठीमध्ये मेद असा आहे. आणि प्रोटीन्स माहित असेल सगळ्यांना, प्रोटीन्स म्हणजे प्रथिने. तर त्या चहामध्ये काय नसतात, कर्बोदके, मेद किंवा प्रथिनेही त्याच्यामध्ये नसतात. अँड दॅट इज वाय मेनी पीपल दे अग्री दॅट द टी इज अ रिफ्रेशिंग मिल्क, बिकॉज इन द टी there are no carbohydrates, fat or proteins. Okay, see the next line. What gives tea its a special and distinctive flavor is theanine as well as caffeine, which give the drink its stimulating quality. बघा, तर त्या चहामधील थिओनाइन, what gives the tea its a special and distinctive flavor is theanine as well as caffeine. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या चहामधील थिओनाइन आणि कॅफीन हे जे घटक आहेत, या थिओनाइन आणि कॅफीन या घटकांच्या मुळे चहाला एक विशिष्ट अशा प्रकारचा काय त्या ठिकाणी मिळतो की स्वाद किंवा चव म्हणतो आपण, त्या ठिकाणी त्या चहाला मिळतो किंवा प्राप्त होतो. लक्षात घ्या. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine, which give the drink its stimulating quality म्हटलेलं आहे बघा. तर चहामधील थिओनाइन आणि कॅफीन या दोन घटकांच्या मुळे चहाला एक विशिष्ट अशा प्रकारचा स्वाद, खास अशा प्रकारचा, स्पेशल अशा प्रकारचा स्वाद त्या ठिकाणी चहाला मिळतो. आणि ज्याच्यामुळं हे जे चहा हे जे पेय आहे ते पेय आपल्याला काय करतं, जास्तीत जास्त उत्तेजक आपल्याला बनवतं किंवा बनतं. लक्षात घ्या. ओके, सी द नेक्स्ट लाईन. एक शब्द लिहून घ्या इथला, डिस्टिंक्टिव्ह. DISTINCTIVE, डिस्टिंक्टिव्ह. दॅट मीन्स विशिष्ट. डिस्टिंक्टिव्ह दॅट मीन्स विशिष्ट. शब्द लिहिला असेल सर्वांनी. डिस्टिंक्टिव्ह दॅट मीन्स विशिष्ट. ओके, सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. हाऊ अँड व्हेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? डू यू नो स्टुडंट्स? All the students, do you know how and when the people first begin to drink tea? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळते का पहा. की how and when did people start
पीपल फर्स्ट स्टार्ट टू ड्रिंक टी. म्हणजे सगळ्यात अगोदर हे जे लोक आहेत हे लोक कशा प्रकारे आणि कधी पासून हे लोक चहा पिऊ लागलेले असावेत असं तुम्हाला वाटतं? हाऊ अँड व्हेन, हाऊ कसं आणि केव्हा डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. कसं किंवा कधी, कसं आणि कधी लोक हे सगळ्यात सुरुवातीला सर्वप्रथम ते चहा पिऊ लागलेले असावेत असा प्रश्न तिथे दिलेला आहे पहा. अँड अम्युझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चीन्स लिजेंड्स. विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलंय बघा, अन अम्युझिंग स्टोरी. बघा कशी गोष्ट आहे ही. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. अम्युझिंग दॅट मीन्स इंटरेस्टिंग. अम्युझिंग दॅट मीन्स इंटरेस्टिंग, मनोरंजक किंवा रंजक. राईट डाऊन द वर्ड अम्युझिंग दॅट मीन्स व्हेरी इंटरेस्टिंग, अतिशय मनोरंजक किंवा रंजक. अँड अम्युझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चीन्स लिजेंड्स. आता चीन्स लिजेंड दॅट मीन्स दंतकथा म्हणतो आपण, लक्षात घ्या. तर या चिनी परंपरेमध्ये एक अतिशय मनोरंजक इंटरेस्टिंग अशा प्रकारची एक दंतकथा त्या ठिकाणी रूढीनुसार परंपरेनुसार त्या ठिकाणी चालत आलेली आहे. अर्थ लक्षात घ्या. अन अम्युझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चीन्स लिजेंड्स. तर काय म्हटलं की या चिनी परंपरेमध्ये एक अतिशय मनोरंजक अशा प्रकारची इंटरेस्टिंग अशा प्रकारची एक प्रथा चालत आलेली आहे, कथा किंवा दंतकथा चालत आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, इट इज सेड दॅट, त्या दंतकथेमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की इट इज सेड दॅट एम्परर शेनॉन्ग, the father of Chinese agriculture and medicine, was on his travels when a servant was boiling some water for the emperor to drink. काय म्हणण्यात आलेलं आहे बघा, नीट लक्षात घ्या. काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, इट इज सेड दॅट एम्परर शेनॉन्ग द फादर ऑफ चीन्स ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. म्हणजेच त्याच्यानुसार कृषी आणि वैद्यकशास्त्राचा एक जनक किंवा पिता जो चीनचा सम्राट, त्याचं नाव आहे शेनॉन्ग. हा काय करत होता की पुढे बघा, इट इज सेड दॅट द एम्परर शेनॉन्ग द फादर ऑफ चीन्स ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, ही वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स. तो काय करत होता की प्रवास करत होता बघा. ही वॉज ऑन हिज travels. Who was on his travels? Chin's emperor. What was the name of the emperor? Shennong, the father of Chin's agriculture and medicine. He was on his travels. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचा अर्थ की कृषी आणि वैद्यक शास्त्राचा एक पिता जो चीनचा सम्राट, त्याचं नाव आहे शेनॉन्ग. हा काय करत होता की प्रवास करत होता. When a servant was boiling some water for the emperor to drink. आणि त्याच वेळेला त्याचा एक नोकर, कुणाचा, त्या सम्राटाचा एक नोकर आपल्या सम्राटासाठी काय करत होता की पिण्यासाठी जे पाणी आहे ते पाणी तो काय करत होता की बॉइलिंग म्हणजे उकळत होता. हे लक्षात घ्या. When a servant was boiling some water for the emperor to drink. जस्ट देन, आणि त्याच वेळेला काय घडलं, जस्ट देन. नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, काय म्हटलेलं आहे बघा, इट इज सेड दॅट द एम्परर शेनॉन्ग द फादर ऑफ चीन्स ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, ही वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स when a servant was boiling some water for the emperor to drink. तर आता सांगितलं तुम्हाला की कृषी आणि वैद्यकशास्त्राचा पिता चीनचा सम्राट, त्याचं नाव आहे शेनॉन्ग. हा काय करत होता की ट्रॅव्हल्स प्रवास करत होता आणि त्याचा जो नोकर आहे तो नोकर आपल्या
सम्राटासाठी आपल्या राजासाठी काय करत होता की पिण्याचे पाणी तो उकळीत होता. आणि जस्ट देन आणि त्याच वेळी काय घडलं, अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री. बघा काय घडलं की अ फ्यू लीव्स म्हणजे काही पानं, अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री म्हणजे त्या ठिकाणी जवळच असलेल्या एका झाडाची काही पानं काय झाली बघा. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. काय घडलं की जवळच असणाऱ्या एका झाडाची काही पानं त्या उकळत्या पाण्यामध्ये उडून येऊन ती पानं त्या पाण्यामध्ये पडली. आणि पुढे काय घडलं, द वॉटर इमिडिएटली चेंज्ड. द वॉटर इमिडिएटली चेंज्ड कलर. आणि उडून ती काही पानं पडल्यामुळे एका झाडाचे काय घडलं की तो जे पाणी उकळत होतं त्या पाण्याचा रंग हा त्यामुळे पूर्णपणे बदलून गेला. द वॉटर इमिडिएटली चेंज्ड कलर. व्हॉट इज मीन बाय इमिडिएटली? ताबडतोब, लगेच. लक्षात घ्या. द वॉटर इमिडिएटली चेंज्ड कलर. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. काय घडलं बघा. आणि त्या नोकराने ते जे पाणी आहे ते पाणी राजाला दिलं असेल पिण्यासाठी, पाणी ते उकळलेलं. आणि ते पाणी पिल्यानंतर त्या तयार झालेल्या त्या पेयाचा अतिशय चांगल्या अशा प्रकारचा स्वाद किंवा कडक अशा प्रकारचा स्वाद म्हणूया आपण, चव म्हणूया आपण, किंवा ताजेपणा अनुभवल्यावर काय झाला, राजा त्या ठिकाणी फार आश्चर्यचकित झाला. लक्षात घ्या. ऑन ड्रिंकिंग द वॉटर म्हणजे ते पाणी पिल्यानंतर द एम्परर वॉज सरप्राइजिंग. हु वॉज सरप्राइजिंग आफ्टर ड्रिंकिंग द वॉटर? द एम्परर वॉज सरप्राइजिंग. व्हाय द एम्परर वॉज सरप्राइजिंग? का आश्चर्यचकित झालेला असेल राजा रे पाणी पिल्यानंतर? बाय द रिच फ्लेवर. आता रिच म्हणजे श्रीमंत असा अर्थ इथं नाही घ्यायचा आपण, तर या ठिकाणी रिच फ्लेवर म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकतो की उंची अशा प्रकारचा स्वाद. रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी. आणि त्या चहाचा ताजेपणा किंवा त्या पाण्याचा ताजेपणा. ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. तर हे सगळं अनुभवल्यानंतर राजा पूर्णपणे आश्चर्यचकित झाला. हिअर इज वन न्यू वर्ड, इन्फ्युजन. राईट डाऊन. INFUSION. इन्फ्युजन. दॅट मीन्स मनात भरणे. इन्फ्युजन दॅट मीन्स मनात भरणे. मनात भरणे. झालं असेल लिहून तुमचं? Okay, see the next line. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. Write down. Here are many new words. Write down in your notebook. Investigations. पहिला शब्द विद्यार्थी मित्रांनो लिहा. इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे शोध घेणे किंवा तपास करणे, शोध घेणे. अर्थ लिहा त्याचा. तपास करणे. इन्व्हेस्टिगेशन्स. टू डिस्कवर म्हणजे शोधणे, हे माहित असेल आपल्याला. नेक्स्ट पुढचा शब्द आहे
एंटीडोट एक शब्द लिहा, ANTIDOTE. एंटीडोट दॅट मीन्स विषयावरचा उतारा, विषयावरचा उतारा. ANTIDOTE. एंटीडोट दॅट मीन्स विषयावरचा उतारा. प्रॉपर्टाइज, PROPERTIES. प्रॉपर्टाइज दॅट मीन्स गुणधर्म, गुणधर्म. पुढचा शब्द आहे रिस्ट्रॉक्टिव्ह, RESTORATIVE. रिस्ट्रॉक्टिव्ह दॅट मीन्स आरोग्य प्राप्त करून देणारे पेय, आरोग्य प्राप्त करून देणारे पेय. आरोग्य प्राप्त करून देणारे पेय. बघा याचा अर्थ काय आता. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, ही कॅरीड, हू कॅरीड, द किंग और emperor carried out further investigations and discovered that the tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. तर विद्यार्थी मित्रांनो, तो राजा फार आश्चर्यचकित झालेला होता. त्या पेजेलं जे पाणी होतं त्यानं त्याचा रंग पाहून किंवा स्वाद पाहून तो फार आश्चर्यचकित झालेला होता. आणि त्या वेगळ्या अशा म्हणजे कुठल्या झाडाची पानं त्याच्यामध्ये पडली, त्या झाडाबद्दल, त्या झाडाबद्दल किंवा त्याच्या ज्या पानाची चव होती त्या चवीमुळे अतिशय आनंदित होऊन राजाने काय केलं की त्या झाडाचा त्याने काय केला, तपास सुरू केला किंवा त्या झाडाचा त्याने शोध करण्यास सुरुवात केली. आणि त्याला अशा प्रकारचं त्याला राजाला समजलं की किंवा त्याला अशा प्रकारचा शोध लागला म्हणूया की चहामध्ये आणखी बरेच अशा प्रकारचे औषधी आणि निरोगी असे आपल्याला निरोगी ठेवण्याचे अनेक असे गुणधर्म त्या चहामध्ये आहेत, अशी माहिती किंवा असा शोध त्या राजाला लागला. आणि काही विषयावर रामबाण उपाय म्हणूनही त्यानं त्याचा वापर, त्या चहाचा वापर हा होऊ शकतो किंवा त्या पानांचा वापर एक रामबाण उपाय म्हणून काही विषयाच्या बाबतीमध्ये त्याचा उपयोग हा होऊ शकतो असं राजाला माहीत झालं किंवा असं राजाला कळालं. लक्षात घ्या. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वी विल स्टॉप हिअर. आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबतोय. झालेले जे 3-4 पॅरेग्राफ्स आहेत ते सर्व पॅरेग्राफ्स आपण घरी पुन्हा वाचायचे आहेत आणि शब्दार्थ पाठांतर करायचे आहेत. आणि टुडेज होमवर्क तुम्हाला आजचा मी स्वाध्याय देतोय तो नीट प्रश्न समजावून घ्या आणि त्याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन, टुडेज होमवर्क, राईट अ फ्यू लाईन्स, राईट अ फ्यू लाईन्स, राईट अ फ्यू लाईन्स, write a few lines about tea, 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 क्वेश्चन मार्क. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो चहाविषयी काही ओळी लिहा. प्रश्न कळलेला असेल. ओके, वी विल स्टॉप हिअर.